फेज ट्रान्झिशन और फेज ट्रान्सफॉर्मेशन. आता पुढचा टाइप आहे एन्थाल्पीज ऑफ द ॲटॉमिक और मॉलिक्युलर चेंजेस. त्या ऍटम मध्ये किंवा मॉलिक्यूल मध्ये काय होतो, चेंज होतो. त्याच्यामध्ये पहिले आहे एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. आयोनायझेशन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ आयन. आयनची निर्मिती झाल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो, एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. आता याच्यामध्ये एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन आणि एन्थाल्पी ऑफ सोल्युशन असा पार्ट आहे. आता पहिला पार्ट एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. आयन मध्ये निर्मिती. फॉर एक्झाम्पल बघा, अगोदर मी एक्झाम्पल घेतलं सोडियम. हा गॅसेस सबस्टन्स आहे 1 मोल. याच्यामधला इलेक्ट्रॉन जर आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला. इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला म्हणजे इलेक्ट्रॉन त्यानं काय केलं, दुसऱ्याला डोनेट केला. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. त्यावेळेस जी एनर्जी लागते त्या एनर्जीला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. 496 किलो जूल पर मोल. पुस्तकामध्ये 494 दिले, ऍक्युरेट व्हॅल्यू त्याची 496 आहे. 494 लिहिलं तरी चालते, 496 लिहिलं तरी चालतं. म्हणजे काय, या 1 मोल ऑफ सोडियम गॅसेस ऍटम मधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला 496 किलो जूल पर मोल एवढी एनर्जी लागते. आणि त्याचं रूपांतर कशात होतं, गॅसेस कॅटायन. प्लस चार्ज म्हणजे काय, कॅटायन. याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. दुसरं एक्झाम्पल घेतलं, कॅल्शियम घेतलं. कॅल्शियम मधला एक इलेक्ट्रॉन जर आपण रिमूव्ह केला तर त्याला 590 किलो जूल पर मोल एवढी एनर्जी लागते. म्हणजे कॅल्शियम मधला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला 590 किलो जूल एवढी एनर्जी लागते. सेम आपण गेल्या वर्षी बघितलं होतं, आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणलं होतं, आयोनायझेशन एनर्जी म्हणलं होतं पिरियडिक टेबल मध्ये. इथं फक्त काय, एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. म्हणजे कॅल्शियम मधला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला 590 किलो जूल पर मोल एनर्जी लागते. जर त्या कॅल्शियम आयन मधला अजून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा असेल तर आपल्याला 1150 किलो जूल पर मोल एनर्जी लागते. 1150 किलो जूल पर मोल. याला फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणायचं, याला सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणायचं. एकाच ऍटम मधला एक इलेक्ट्रॉन काढण्यासाठी फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी, दुसरा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी. म्हणजे कळलं आयोनायझेशन म्हणजे काय. इट इज द चेंज इन एन्थाल्पी accompanying when removal of an electron from 1 mole of gaseous atom to produce gaseous cation. आणि काय तयार होतं, gaseous cation इज कॉल्ड एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. इट इज द change in enthalpy accompanying when removal of an electron from 1 mole of gaseous atom, 1 mole of gaseous atom to produce gaseous cation. To produce gaseous cation is called enthalpy of ionization. It's called enthalpy of ionization.
गॅसेस कॅटायन तयार होतात. याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. इट इज द चेंज इन एन्थाल्पी म्हणजे हे accompanying फेन removal of electron from one mole of gaseous atom to produce gaseous cation is called enthalpy of ionization. याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. बोला सर. अकॉम्पेनिंग म्हणजे काय? अकॉम्पनिंग म्हणजे तयार होणे, लागणे. इट इज द चेंज इन एन्थाल्पी. किती लागते एनर्जी. अकॉम्पनिंगचा अर्थ म्हणजे रिक्वायर, आपल्याला किती एनर्जी लागणार आहे असा त्याचा अर्थ. समजला? हो सर. आता या एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशनच्या जे अपोजिट असतं, रिव्हर्स ऑफ धिस, याच्या अपोजिट काय असतं? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी याच्या अपोजिट काय आहे? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कशाला दाखवायचं? Eg. Eg म्हणजे इलेक्ट्रॉन गेन, H म्हणजे एन्थाल्पी. आता नावात अर्थ आहे गेन. गेन म्हणजे काय? इलेक्ट्रॉन घेणे. इथं काय केलेत? इलेक्ट्रॉन दिलेत. इट इज द चेंज इन एन्थाल्पी accompanying फेन gain of electron or accept of electron of one mole of gaseous atom to produce gaseous anion. आधी एक्झाम्पल घेतलं, समजा क्लोरीन घेतला. तो काय करतो? दुसऱ्याकडून एक इलेक्ट्रॉन स्वीकारतो, कारण याच्या शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 7. याला अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून ते काय करतं? दुसऱ्याकडून एक इलेक्ट्रॉन घेतं आणि तयार होतं मायनस क्लोरीनचा ऍनायन. इथं इलेक्ट्रॉन दिल्यामुळं चार्ज प्लस आणि इथं इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं चार्ज काय? मायनस. -349 किलोजूल पर मोल. हे त्याचं एक्झाम्पल. म्हणजेच काय? 1 मोल ऑफ गॅसेस ऍटमनं इलेक्ट्रॉन स्वीकारल्यानंतर गॅसेस ऍनायन तयार होतं आणि त्यासाठी लागणारा एन्थाल्पी म्हणजे काय असतो? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. त्याची डेफिनेशन आपण इकडे लिहू. आहे इथपर्यंत अडचण? नाही सर. एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. हा, बोला. समजलं सर. स्क्रीनशॉट घ्या. झालं. आता इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कोणाला म्हणायचं बघा? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजे काय? इट इज द चेंज इन एन्थाल्पी. एन्थाल्पी it is the change in enthalpy accompanying फेन one mole of gaseous atom, 1 mole of gaseous atom accepts electron, accepts or gain electron, accepts or
gain of electron to form a gaseous anion, to form a gaseous anion is called a electron gain enthalpy. त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. बघा, इट इज द चेंज इन एन्थॅल्पी अकॉम्पनिंग व्हेन 1 mole of gaseous atom accept a electron to form a gaseous anion. मायनस चार्ज असलं की अनायन असतं, प्लस चार्ज असलं की कॅटायन असतं. त्याला म्हणायचं एन्थॅल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ही झाली त्याची डेफिनेशन. हा पहिला पार्ट आहे एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन. एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन समजलं. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी सर रिपीट कर. बघा, 1 mole ऑफ गॅसेस ऍटम न इलेक्ट्रॉन स्वीकारल्यानंतर गॅसेस एनायन तयार होतं. 1 mole ऑफ गॅसेस ऍटम न इलेक्ट्रॉन स्वीकारला, गॅसेस एनायन तयार होतं. तो इलेक्ट्रॉन स्वीकारण्यासाठी लागणारा एन्थॅल्पी म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. इट इज द चेंज इन एन्थॅल्पी अकॉम्पनिंग व्हेन 1 mole of gaseous atom accept electron or gain of electron to form a gaseous anion. It's called a electron gain enthalpy. याला म्हणायचं इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. समजलं. आता दुसरा पार्ट आहे एन्थॅल्पी ऑफ अटोमायझेशन. एन्थॅल्पी ऑफ अटोमायझेशन आता अटोमायझेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ ऍटम. अटोमायझेशनचा अर्थ काय? याचा अर्थ फॉर्मेशन ऑफ ऍटम म्हणजे ऍटम मध्ये रूपांतर होतं किंवा ऍटमची निर्मिती. आता फॉर एक्झाम्पल, अगोदर एक्झाम्पल घेतलं, क्लोरीन गॅस घेतला. आता या क्लोरीन मध्ये काय आहे? Cl असतं, कोव्हॅलंट बॉन्ड असतो. हा बॉन्ड ब्रेक करायचा आहे आपल्याला. क्लोरीन गॅस म्हणजे काय केलं आपण? डिसोसिएशन केलं. डिसोसिएशन म्हणजे बॉन्ड फोडला. कशामध्ये? गॅसेस ऍटम मध्ये. आणि यासाठी लागणारी जी एनर्जी असते त्याला म्हटलं जातं एन्थॅल्पी ऑफ अटोमायझेशन. 242 किलोजूल पर मोल. म्हणजे 1 mole ऑफ क्लोरीन गॅस आपल्याला डिसोसिएट करण्यासाठी एवढी एनर्जी लागते. कशामध्ये डिसोसिएट केलं? त्याच्या ऍटम मध्ये. त्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे त्याला म्हटलं जातं एन्थॅल्पी ऑफ अटोमायझेशन. किंवा दुसरं एक्झाम्पल घेतलं, मिथेन घेतलं. मिथेन CH4. आता मिथेन मध्ये किती बॉन्ड आहेत? 4 बॉन्ड आहेत. CH4 असं असतं. हे 4 बॉन्ड डिसोसिएट करायचे. 1, 2, 3, 4 म्हणजे काय तयार झालं? कार्बन आणि हायड्रोजन. कार्बन आणि 4 हायड्रोजन ऍटम. याच्यामध्ये डिसोसिएशन होण्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे त्याला म्हणायचं एन्थॅल्पी ऑफ अटोमायझेशन. 1660 किलोजूल पर मोल एवढी एनर्जी त्याला मिथेन मधले बॉन्ड डिसोसिएट करण्यासाठी लागली जाते. त्याला म्हणायचं एन्थॅल्पी ऑफ अटोमायझेशन. म्हणजेच काय सांगता येईल? इट इज द
change in enthalpy accompanying फेन. आता इथून पुढे डेफिनेशन फेन काय केलं आपण डिसोसिएशन केलंय. फेन डिसोसिएशन ऑफ 1 mole of gaseous molecule, 1 mole of gaseous molecule into gaseous atom is called a enthalpy of atomization. It's called a enthalpy of atomization. याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ अटोमायझेशन. म्हणजेच काय, हा क्लोरीन मॉलिक्यूल आपण फोडला क्लोरीन ऍटम मध्ये, मिथेन मॉलिक्यूल फोडला कार्बन आणि हायड्रोजन ऍटम मध्ये, त्यासाठी लागणारी जी एन्थाल्पी आहे त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ अटोमायझेशन. समजलं. दुसरा मॉलिक्युलर आणि अटॉमिक चेंज अटोमायझेशन. समजलं का? सर प्लीज एकदा रिपीट करा. एन्थाल्पी ऑफ अटोमायझेशन म्हणजे काय, एक 1 मोल ऑफ गॅसेस मॉलिक्यूल असतो. हा क्लोरीन मॉलिक्यूल आहे, हा मिथेन मॉलिक्यूल आहे. त्याचं आपल्याला काय करायचं आहे, डिसोसिएशन करायचं आहे. क्लोरीन मधला म्हणजे हा बॉन्ड काय केला आपण डिसोसिएट केला, हा क्लोरीन ऍटम तयार झाला, हा क्लोरीन ऍटम तयार झाला. त्यासाठी लागणारा एन्थाल्पी. मिथेन मध्ये 4 बॉन्ड आहेत, हा बॉन्ड ब्रेक केला, हा बॉन्ड ब्रेक केला, हा डिसोसिएट केला, हा डिसोसिएट राहिला, एक कार्बन आणि 1 2 3 4 हायड्रोजन. ते डिसोसिएशन करण्यासाठी लागणारा एन्थाल्पी. इट इज द चेंज इन एन्थाल्पी अकॉम्पनिंग फेन डिसोसिएशन ऑफ, इथून पुढे महत्वाचा, 1 मोल ऑफ गॅसेस मॉलिक्यूल इनटू गॅसेस ऍटम. किंवा अजून एक एक्झाम्पल घेतलं, हायड्रोजन गॅस. हायड्रोजन म्हणजे काय, HH आहे. हा बॉन्ड आपल्याला काय करायचा आहे, डिसोसिएट करायचा आहे. डिसोसिएट केल्यानंतर काय तयार होतं, हायड्रोजन ऍटम. यासाठी लागणारा जो एन्थाल्पी असतो तो असतो 436 किलोजूल. त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ अटोमायझेशन. समजलं? हो सर. यस सर. स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घ्या. घेतला सर. झालं. आता एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. पहिला झाला एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, दुसरा एन्थाल्पी ऑफ अटोमायझेशन. आता एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. Enthalpy of solution. Enthalpy of solution. Third, enthalpy of solution. आता एन्थाल्पी ऑफ सोल्युशन कुणाला म्हणायचं बघा, 1 मोल ऑफ सबस्टन्स, गॅसेस सबस्टन्स डिझॉल्व्ड इन गिवन स्पेसिफिक अमाउंट ऑफ सॉल्वंट.
सोल्युशन म्हणजे काय असतं? सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इज इक्वल टू सोल्युशन. आपल्याला बघायचं आहे, पेपर 1 ला आहे चॅप्टर. सोल्युशन म्हणजे काय असतं? सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केला जातो. सोल्यूट हा सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर त्याला काय म्हटलं जातं? सोल्युशन. मग डेफिनेशन काय बघा? इट इज द चेंज इन एन्थाल्पी accompanying फेन one mole of substance म्हणजेच कोण? सोल्यूट. म्हणजेच कोण आहे? सोल्यूट. dissolved in given specific amount of solvent. Given specific amount of solvent. Specific amount of solvent is called enthalpy of solution. Enthalpy of solution. For example, सोडियम क्लोराईड घेतलं. सोडियम क्लोराईड ते काय केलं? ऍक्वियस म्हणजे काय? सॉल्व्हंट आहे. हा सोल्यूट आहे, हा सॉल्व्हंट आहे. ऍक्वियस म्हणजे वॉटर. त्याच्यानंतर आपल्याला काय तयार होतं? सोडियम क्लोराईडचं सोल्युशन तयार होतं. हे काय आहे? सोल्युशन. याचा जो एन्थाल्पी ऑफ सोल्युशन आहे अधिक 4 किलोजूल पर मोल. म्हणजे काय? 1 मोल ऑफ सोल्यूट हा सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर सोल्युशन तयार होतं आणि त्याच्यासाठी आपल्याला +4 किलोजूल पर मोल एवढी एन्थाल्पी लागते. त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. इट इज द चेंज इन एन्थाल्पी accompanying फेन 1 mole of substance that is solute is dissolved in given specific amount of solvent to form a solution. To form a solution is called enthalpy of solution. Specific amount of solvent to form a solution लिहा किंवा नाही लिहिले तर चालतं. आता बघा ही रिएक्शन कशी घडते. जर आपण एखादा सॉलिड सबस्टन्स घेतला, समजा MX हा सॉलिड आहे, याचं डिसोसिएशन होतं. M प्लस एक्स मायनस हा कॅटायन आहे, हा एनायन आहे आणि याची जी एनर्जी असते त्याला म्हटलं जातं क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पी. L म्हणजे लॅटाइस, H म्हणजे एन्थाल्पी. क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पी असते ही. क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पी. दुसरा पार्ट हा जो M प्लस आहे म्हणजे कॅटायन, जर आपण वॉटर बरोबर कंबाईन केलं तर कॉम्प्लेक्स तयार होतो. कॅटायन X प्लस. जर आपण वॉटर बरोबर कंबाईन केलं एनायनला, हा M प्लस काय तयार झालं? MH2OX. आणि जर आपण वॉटर घेतलं तर X तयार होतो. X M च्या जागी फक्त X आलं. H2O कोइफिशियंट Y आणि हा एनायन आहे. याला म्हटलं जातं एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. याला काय म्हटलं जातं? एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. या दोन टर्म आपल्याला महत्वाचे. क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पी आणि एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन आणि एन्थाल्पी ऑफ सोल्युशन, या दोन्हीची बेरीज असते
एन्थाल्पी क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पी प्लस एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. आणि आपण जर सोडियम क्लोराईड घेतलं, सोडियम क्लोराईड सोल्युशनचा क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पी असतो 790 किलोजूल पर मोल आणि हायड्रेशनची किंमत असते -786 किलोजूल पर मोल. क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पीची व्हॅल्यू असते 790 आणि एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन असतं -786. म्हणजेच काय 790 786 किलोजूल पर मोल. 790 मधनं 786 गेलं की त्याला 4 प्लस 4 किलोजूल पर मोल. म्हणून आपण याची व्हॅल्यू किती घेतली बघा 4. याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ही फक्त किंमत कशी आली याच्यावर सांगितलंय. 1 मोल ऑफ सबस्टन्स सोल्यूट मध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर सोल्युशन तयार होतं, त्यासाठी लागणारा एन्थाल्पी म्हणजे काय, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. इट इज द चेंज इन एन्थाल्पी accompanying frame 1 mole of gaseous substance that is solute is dissolved in given specific amount of solvent is called enthalpy of solution. समजलं? Yes, sir. Yes, sir. स्क्रीनशॉट घ्या. झालं? हो सर. हो, sir. आता एवढा पार्ट होता एन्थाल्पीज ऑफ द अटॉमिक और मॉलिक्युलर चेंजेस. बघा कसा पार्ट आहे. पहिल्यांदा एन्थाल्पी म्हणजे काय बघितलं. एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन किंवा फेज ट्रान्सफॉर्मेशन मध्ये 3. एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. त्याच्या अपोजिट केलं परत. नंतर एन्थाल्पीज ऑफ द अटॉमिक और मॉलिक्युलर चेंजेस, त्याच्यामध्ये एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, एन्थाल्पी ऑफ अटोमायझेशन आणि एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. दिसतंय का? लाईट गेलेली आहे. दिसते सर. Yes, sir. आता थर्मोकेमिस्ट्री. थर्मोकेमिस्ट्री थर्मोकेमिस्ट्री म्हणजे काय, एन्थाल्पी चेंज फॉर अ केमिकल रिएक्शन. आता केमिकल रिएक्शनचं आपल्याला काय करायचं आहे, एन्थाल्पी स्टडी करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण पहिला बघणार आहे एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन. एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन किंवा त्यालाच म्हटलं जातं हीट ऑफ रिएक्शन. हीट ऑफ रिएक्शन. आता एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिएक्शन किंवा हीट ऑफ रिएक्शन कशाने दाखवलं जातं, डेल्टा एच. हीट ऑफ रिएक्शन किंवा एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिएक्शन किंवा इथं आर लिहिलं जातं. रिएक्शन साठी काय लिहिलं जातं, आर.
आर लिहिलं तर चालतं, नाही लिहिलं तर चालतं, फक्त डेल्टा एच एवढं लिहिलं तरी चालतं. आता आपल्याला केमिकल रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज बघायचा आहे. समजा आपण जनरल रिॲक्शन घेतली, ए प्लस बी, सी प्लस डी, ए चं रूपांतर बी मध्ये आणि सी चं रूपांतर डी मध्ये. रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. ए हा रिॲक्टंट आहे, बी हा रिॲक्टंट आहे, सी हा प्रोडक्ट आहे, डी हा प्रोडक्ट आहे. ए चा कोइफिशियंट ए, बी चा कोइफिशियंट बी, सी चा कोइफिशियंट सी, डी चा कोइफिशियंट डी. म्हणजे आपण त्याचं काय घेतलं, सहगुणक घेतलं. आता आपल्याला एन्थाल्पी चेंज काढायचा आहे. कसा काढायचा, प्रोडक्टच्या एन्थाल्पीची बेरीज मायनस रिॲक्टंटच्या एन्थाल्पीची बेरीज इज इक्वल टू, बघा, एन्थाल्पीज ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे प्रोडक्ट कुठला इथं, सी आणि डी, म्हणून सी म्हणजे हा कोइफिशियंट, एच म्हणजे एन्थाल्पी आणि सी म्हणजे प्रोडक्ट सी, प्लस डी म्हणजे कोइफिशियंट, एच म्हणजे एन्थाल्पी आणि प्रोडक्ट डी. प्रोडक्टची एन्थाल्पी घेतली, वजा रिॲक्टंट कोइफिशियंट ए, एन्थाल्पी एच, रिॲक्टंट ए, कोइफिशियंट बी, एन्थाल्पी बी, कोइफिशियंट न मल्टिप्लाय करायचं. एच म्हणजे एन्थाल्पी, सी म्हणजे प्रोडक्ट, एच म्हणजे एन्थाल्पी, डी म्हणजे प्रोडक्ट, एच म्हणजे एन्थाल्पी, ए म्हणजे रिॲक्टंट, एच म्हणजे एन्थाल्पी, बी म्हणजे रिॲक्टंट. म्हणजेच काय केलं आपण, एन्थाल्पी चेंज इज इक्वल टू समेशन. समेशन म्हणजे काय, बेरीज. साइन आपण असं काढतो, सी इंटू एच सी प्लस डी इंटू एच डी मायनस समेशन ऑफ ए इंटू एच ए, बी इंटू एच बी. सी आणि डी काय, प्रोडक्टची एन्थाल्पी आहे, म्हणून समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ द प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ द रिॲक्टंट. याला म्हणायचं एन्थाल्पी फॉर अ केमिकल रिॲक्शन. याला म्हणायचं एन्थाल्पीज फॉर अ केमिकल रिॲक्शन. आता आपल्याला डेफिनेशन काय करता येईल, काय काय केलंय, हा डिफरन्स आहे. डेल्टा एच कसा आलाय, डिफरन्स आहे. समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ द प्रोडक्ट अँड समेशन ऑफ द एन्थाल्पी ऑफ द रिॲक्टंट अँड इच टर्म इन द रिॲक्टंट. त्याचा जो मोल आहे त्या मोलनं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. वेल बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन फिजिकल स्टेट मध्ये. आणि मोल काय करतात, तर त्याचे कोइफिशियंट रिप्रेझेंट करतात. इट इज द चेंज इन एन्थाल्पी accompanying when difference between sum of the enthalpies of the product, sum of the enthalpies of the product and sum of the enthalpies of the reactant in their physical states,
and number of moles represented by coefficient in balanced chemical equation or reaction. याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिएक्शन. महत्वाचं काय आहे? डिफरन्स बिटवीन सम ऑफ द एन्थाल्पीज ऑफ द प्रोडक्ट, सम ऑफ द एन्थाल्पीज ऑफ द रिएक्टंट, आणि त्याच्या फिजिकल स्टेट आपण लिहितोच. त्याचा जो मोल असतो त्या मोलनं आपण काय करतो? मल्टिप्लाय करतोच कोएफिशियंट. याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन. आता डेल्टा एचच्या किमती कशा येतात त्याच्यावर त्याची दोन नेचर आहेत. डेल्टा एच ची किंमत निगेटिव्ह जर असेल तर ती रिएक्शन एक्झोथर्मिक असते. डेल्टा एच ची किंमत जर निगेटिव्ह असेल तर ती रिएक्शन एक्झोथर्मिक असते, म्हणजे हीट इज रिलीज्ड. आणि डेल्टा एच ची किंमत निगेटिव्ह कधी असते? प्रोडक्ट आणि रिएक्टंटच्या बेरीज मध्ये काय असतं? रिएक्टंटची बेरीज प्रोडक्ट पेक्षा जास्त असेल. समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ द रिएक्टंट इज ग्रेटर दॅन प्रोडक्ट. प्रोडक्ट पेक्षा रिएक्टंटची बेरीज जर जास्त असेल तर येईल का पॉझिटिव्ह? निगेटिव्ह येईल. रिएक्टंटची व्हॅल्यू प्रोडक्ट पेक्षा जर जास्त असेल म्हणजे लहान संख्येतून मोठी संख्या वजा होणार, डेल्टा एच निगेटिव्ह येणार, त्यावेळेस ती रिएक्शन काय आहे? एक्झोथर्मिक आहे. आणि दुसरं, डेल्टा एच ची किंमत जर पॉझिटिव्ह असेल तर त्या रिएक्शनला म्हटलं जातं एंडोथर्मिक. एंडोथर्मिक मध्ये हीट इज ऍब्सॉर्ब्ड. हीट ऍब्सॉर्ब केली जाते. आणि डेल्टा एच ची किंमत पॉझिटिव्ह कधी येते? प्रोडक्ट्स आर ग्रेटर दॅन रिएक्टंट. प्रोडक्ट हे रिएक्टंट पेक्षा जास्त असतील तर डेल्टा एच ची किंमत काय येते? पॉझिटिव्ह. त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? एंडोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे डेल्टा एच ची किंमत कशी येते? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, त्याच्यावर त्याचं नेचर अवलंबून आहे. आता याचं जर एक्झाम्पल घेतलं आपण, इथं लिहितो मी, नायट्रोजनची रिएक्शन जर आपण ऑक्सिजन बरोबर केली नायट्रिक ऑक्साईड तयार होतो. याची एनर्जी असते 66 किलोजूल पर मोल. प्लस किंमत आहे म्हणजे काय आहे? एंडोथर्मिक आहे. आणि याचं जे एक्झाम्पल आहे ते असतं मिथेनचं. कार्बन प्लस ट्वाइस हायड्रोजन, मिथेन. डेल्टा एच ची किंमत आहे -74.8. डेल्टा एच ची किंमत मायनस आहे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? एक्झोथर्मिक रिएक्शन. डेल्टा एच ची किंमत पॉझिटिव्ह असेल तर एंडोथर्मिक रिएक्शन. समजलं? Yes, sir. स्क्रीनशॉट घ्या.
किंवा याचं अजून एक एक्झाम्पल येतं आपल्याला पोटॅशियम क्लोरेटचं. दुसरं एक्झाम्पल काय देता येईल? पोटॅशियम क्लोरेट 78 किलोजूल असते पोटॅशियम क्लोरेट. KClO3 चं डिसोसिएशन KCl आणि O2, याला 2 न गुणा, याला 2 न गुणा, 3 दोन्ही 6, याला 3 न गुणा. याची डेल्टा एच ची किंमत असते -78 किलोजूल पर मोल. याला म्हणायचं एन्थाल्पी, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिएक्शन किंवा हीट ऑफ रिएक्शन. इथपर्यंत आहे काय अडचण? नाही. हो सर. समजलं? सर. आता पुढच्या तासाला याचे टाइप्स असतात. स्टँडर्ड, आता हे झालं एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. त्याच्यानंतर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन, बॉन्ड एन्थाल्पी, एवढ्या टर्म याच्यामध्ये बघणार आहे. आणि ते झाल्यानंतर आपण सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक आहे तो आपण नंतरच्या तासाला, राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला